नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम गावाला व्हॉट्सअप, शहराला रामराम. मी श्रेयस तळपदे आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. काय मग कसा वाटला कालचा दिवस? हा, काय एकेकांचा पेहराव, काय गेटअप, काय केस, काय आयब्रोज, काय कलर्स. बऱ्याच जणांना तर मला जवळ जाऊन जाऊन बघायला लागलं. अरे हो, जाण्यावरनं आठवलं, मला ॲक्च्युली ना एका पार्टीला जायचं. पार्टी म्हणजे तशी नाही हो, हाऊस पार्टी. चला या. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. हॅलो हॅलो हॅलो. चल हो सिटीत, अरे चल हो सिटीत. हाय हॅलो, व्हॉट्सअप. कशी होती कालची रात्र? खूप छान. छान होते. झोपले का सगळे? वा वा, आराम केला सगळ्यांनी? हो. आजचा जो काय आपला टास्क असणार आहे, आपण 2 ग्रुप करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तो टास्क होणार आहे. अरे बापरे, ग्रुप्स वर्सेस ग्रुप म्हणजे ग्रुप विरुद्ध ग्रुप खेळायचा आहे का? कालचा आपला टास्क कोण जिंकले? किमया किमया आणि शत्रुघ्न. एकच्याकडे काल पॉवर होती एक नॉमिनेट करायची. हो. आज परत तुमच्याकडे एक पॉवर आहे. तू एका ग्रुपचा तू कॅप्टन. ओके, तू कॅप्टन. आता तुला ठरवायचं आहे की तू कोणाला चॅलेंज करतो दुसऱ्या ग्रुपचा कॅप्टन होण्यासाठी. कोणाला चॅलेंज करतो तू? अथर्व. अथर्व. अथर्वला गेल्यावर अथर्व पप्पा आहे का काय सगळ्यांचा कळत नाही. त्यामुळं मी बी लगेच कुणाचं बी चॅलेंज असू ते खाली पडून देत नाही, उचलतो. सो एका टीमचा कॅप्टन आहे शत्रुघ्न, एका टीमचा कॅप्टन आहे अथर्व. आता आपल्याला 2 टीम्स बनवायच्या आहेत, बरोबर? आता एक कॅप्टन तू आहेस, तर पहिला मान तुझा. एक जोडी तू निवडायची जी तुला तुझ्या ग्रुपमध्ये पाहिजे. दीपक आणि प्रणाली. हो. त्यांच्या ग्रुपचं नाव आहे बावळा ग्रुप, त्यामुळे त्यानं आपलं बावळा ग्रुपच्या अध्यक्षाला पहिल्यांदा घ्या. अथर्व. इजान गुरलीन. इजा आणि गुरलीन. सेकंड ऋषिकेश आणि श्रुती. रामान नेता. क्रिश अक्षता. हे आपलं सुभाष पाहुणं. पवन ऐश्वर्या. अर्जुन दादा. रेवती आणि अर्जुन 4. शत्रुघ्नने पण नाही घेतलं मला आणि अथर्वने पण नाही घेतलं. पण म्हणलं आता सिंगल आपल्या खेळाडूचा चान्स भेटते नाही भेटत. पंकज जोयना, what is the reason that none of them really chose you? ग्रुपिझम. अच्छा, बेसिकली काय आहे, टीम मध्ये जेव्हा त्यांना चॉईस दिला तेव्हा कोणी तुम्हाला निवडलं नाही, हो की नाही? मग मी तुम्हाला चॉईस देतो, तुम्हाला कुठल्या टीम मध्ये जायचंय? अथर्व. अथर्व आणि अनुश्री. हो. सो बेसिकली आता आजचा आपला टास्क काय असणार आहे? सो आज तुम्हाला बेसिकली इथे आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये एक हाऊस पार्टी ऑर्गनाईज करायची. पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्नॅक्स बनवायचे आहेत. जे गोष्टी ज्या खायच्या बनवायच्या आहेत ते फक्त आपले ब्रो बनवणार. टास्क तर आपला आवडीचा होता, कारण बनवून खायचो त्यामुळं काय विषय नव्हता. पण माझ्यासंग जी टीम होती, माझी टीम, ती जरा कमकोच होती. कोण करेल काय नाही हे मला अजून माहीत नव्हतं. नाही, आणि आम्हाला मुलासनी काय ऑमलेट आणि चहा सोडून काय येतं हे माझ्या मनात होतं. सो बेसिकली इकडे मी फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. प्रत्येक ग्रुपची एका वेळेला फक्त एक मुलगी खाली येऊ शकते 2 मिनिटासाठी त्यांच्या ग्रुपच्या मुलांना सांगायला की काय करायचं किंवा काय नाही करायचं. बाकी सगळं जे काम करणार आहेत ते आपले ब्रो करणार आहेत. आणि सगळा जो काय आपल्याला संध्याकाळचे स्नॅक्स बनवायचे आहेत खायला ते तुम्ही करायचे. तुम्ही आता मुलींना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मुलींनो प्लीज तुम्ही सगळे आता वरती जा. चला मुलींनो, बाय बाय, सी यू, टाटा, खायला भेटू. खूप टेन्शन आलं होतं की आता ही मुलं काय करतील काय माहिती.
म्हणजे ठीक आहे ते बनवतील सुद्धा काहीतरी, पण ते बनवलेला पदार्थ खाण्यालायक पाहिजे. ते कशातही काही मिक्स करून काही बनवतील तर त्याला अर्थ नाहीये ना. तुमची वेळ सुरू होते आता. गो फॉर इट. स्वयंपाक म्हटल्यावर सगळ्यांचे काटा आला अंगावर. काय काय होतं याच्यात, काय काय होतं याच्यात. हे तळायचं असणार आहे बहुतेक. सगळं पदार्थ डोक्याच्या बाहेरच होतं, त्यामुळं काय कुठलंही जमल तसं करायचं म्हटलं काय होईल ते होईल. बर्गर बी बनवायचं आणि पिझ्झा बी बनवायचं, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मग बनवू की चालू कर तू, कशाला थांबलाय? काढून तू बसू नको, साहित्य घे तू चालू कर. त्याला टाकू याच्यात. चमचा आहे का नाही कसला मोठा? साधा आपण आता काय शेवटी मीच कॅप्टन होतो, मला यांना सांभाळून घ्यायचं होतं. करा म्हणलं कसं येईल तसं. कोणी कांदे कापले, कोणी बटाटे कापले. हे कोणाला पाहिजे टमॅटो. टॅमॅटो कांदा पेस्ट करायचे, मिक्सर तिथं बटाट्याचं काय तर होतं सगळं, मग ते भाजून घेतलं. दिप्या म्हणला मी बर्गर करतो, पिझ्झा करतो, काय काय करायचं ते कर म्हणलं बाबा, पण कर. फर्स्ट मुलगी जी जाते ना, इंग्रेडिएंट्स बघून रेसिपी त्यामुळे तू जा. तू जा. मी लगेच इंग्रेडियंट्स बघितले. इम्पॉर्टंट आहे की इंग्रेडियंट्स बघायला आणि मुलांसाठी सोपं बनवायला, की त्यांच्या हातात जे येईल ते नीट बनवतील. कांद्याची भजी करायची. कांद्याची भजी येतात, कांदा भजी येतात. हां, कांदा भजी. सब सँडविच बनवायला घ्या, तू पिझ्झा बनव आणि मी तुला सांगते एअर फ्रायर कसं करायचं. ठीक आहे, हे तुम्ही बाकी सगळं चॉपिंग करायला हे चीज टाकायचं. हे चीज फ्रीजमध्येच ठेवा. वॉटरमेलनवरती छोटे छोटे तुकडे काढायचे, ह्याच्यावरती चीज टाकायचं, थोडं सॉल्ट आणि पेपर म्हणजे मीठ टाकायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्या लांबून. ओके, इकडे बघ, इथे पिझ्झा आहे तर तुला फक्त हे याला 2 मिनिटात होईल. यायला की तिथं वाट 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 झालं. आपला टाइम संपलेला आहे. चलो. प्लेटिंग लक्षात ठेवा, प्लेटिंग. लकीली आपल्याला फेटा चीज पण मिळाला. फेटा चीज मला सांगितलं झालं. 3 गोष्टी सांगितलं. अथर्वने ऑलरेडी पिझ्झा ओव्हनवर टाकला होता. मी मग त्यानंतर भजी केलं, कांदा भजी. माझं बघून लगेच हावऱ्यांनी दुसऱ्या पार्टीने लगेच केली. पहिला घाणा असं चांगलं फिरलं, चांगलं लाल होऊन दिलं आणि काढलं, साईडला घेतलं, थोडं खाऊन बघितलं. कुडकुडीत लागलं, भारी झालं म्हणलं. मग अजून एक घाणा टाकला. पहिलवान हळू जरा उडीव की काल चिलियाचेरी होतीच वाटतं तू. जर उडलं इथं जर भाजलं ते, पण कोणी विचारलं नाही मला काय झालं, भाजलं काय ते. सांगितलंच नाही आणि मी कसं सांगू भाजले. आता मला कसं माहिती तुला भाजला, तू सांगशील तेव्हा मी विचारेल ना तुला. कोणता मसाला सांग ना भाऊ. दीपाला सांगितली की आता मसाला कुठला. अरे कुठला मसाला ते माहित नाही की बाय. हे भाज हे भाजायचं काय. ते भाज तू पहिलं करीन. इकडे हे काय करायचं. कॉर्न बॉईल कर आणि अंडी बॉईल करून ठेव. कॉर्न सलाड बनवायचं आणि अंड्याचं सलाड बनवायचं. तुम्ही लोक हे काय करताय, बर्गर नीट बनवलं. बर्गरमध्ये बर्गर, टिक्की, कांदा, टमॅटो. टिक्की म्हणजे काय. टिक्की ही टिक्की आहे. हा, ऐक ओपन कर लवकर. नाही, ह्याच्यावर कांदा टाक. कांदा टमॅटो. हा मॅडम, आणि मोहितो मिक्स आहे ना, मोहितो मिक्स ते टाक. थोडा पाणी टाक. थोडा पाणी टाक. मी नाही करू शकते. थोडा रामा, तुझा एक सँडविच तुटलाय. टेस्ट करून बघितलं, जास्त स्वीट नको आहे. स्ट्रॉबेरी मिल्कशेक जास्त स्वीट नको आहे. हे लेटेस्ट पण आहे ना. ऐक, हा टेस्ट केलं. चालेल. तुला चांगलेपणी बंद करायचं आणि ह्याला चांगल्यापणी बंद नाही होते ते. बंद नाही उडेल ना. अच्छे से कर. ट्राय कर तू हे जे काही दाब जा रहा. प्रत्येक जण यायचं आणि काय वेगळंच सांगायचं. काय कळणं झालं, डोक्या हँग झालं, काय खोळ्यात जत्रा झाली सोडा. पिझ्झा, बर्गर, ज्यूस हे असं सगळं बनवलेलं त्यांनी साईडला ठेवलं होतं. मंगडेला असं डिझाईनमध्ये असं कापलं की राईट असं प्लेटवर. ताटं सजवायला मजा आली. एकापेक्षा एक नवीन पद्धतीने सजवायचा प्रयत्न करीता. पनीनी वगैरे सगळं ब्रेड आणि सगळं भाज्या वगैरे टाकून, सॉसेस वगैरे टाकून
बरोबर ते केलेलं. सजवासजवी झाली, सगळ्यांचं चांगलं झालेलं. काय काय कसं झालं? एक नंबर. काय बनवलंय का? पाहुणे येणारच आपले. येऊ द्या ते, कसं पण खाऊ द्या. उपाशीने जाणार पण आहे कुठे? पाहुणे इकडे येणार. जा घेऊ ना पटापटा इकडे जे काय ते. आरामात आण. मग आम्ही शिस्तात जावा म्हणलं पोराच नाही सगळं केलेलं ना सत्यानाश करून टाकशील म्हणलं. जेव्हा हे एक एक करून आणत होते तसे तसे आमचे डोळे असे मोठे होत होते की म्हणजे मी पण नाही बनवू शकत एवढं चांगलं यार. येत नाही तुम्हाला ते सांग. मी हे खरं असं इमॅजिनच नव्हतं केलं की इतकं चांगलं आणि इतकं छान सजवून वगैरे तुम्ही ते. क्या बात आहे यार. त्या लोकांनी एवढं एक्सपेक्टेशन्स तोडून ते लोक पुढे गेले. त्यांनी प्लेटिंग, प्रेझेंटेशन, मग ते स्ट्रॉबेरी मिल्कशेकला स्ट्रॉबेरी लावलेली कट करून मार्टिनी सारखं. आम्ही एवढं शॉक झालेलं की भाई म्हणजे कसं कसं माहिती आहे ना एवढं. सो आता मी इकडे बोलवणार आहे एका अशा बहुरंगी आणि बहुढंगी कलाकाराला. आणि तो जे काही काम करतो ते एक नंबर असते याची सगळ्यांना आहे खात्री. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुष्कर श्रोत्री. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा 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 वा. हे पुष्कर श्रोत्री हे आमचे सगळी मुलं आणि मुली माहिती आहेत की सगळे? सगळे माहिती आहेत ना? मग हं? छान दिसतंय की सगळे. स्वतःला ओळखता येतंय ना? हा. बसा ना बसा बसा. थँक्यू. सो पुष्कर सर आणि त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला 2 तासात पुष्कर सरांसाठी प्रत्येकाने वेगवेगळे काहीतरी पदार्थ बनवायचे. सो त्यांनी इतकं छान छान तुमच्यासाठी केलंय. तुम्हाला थोडं टेस्ट करून बघायचं आहे का त्यांनी म्हणजे काय केलं? बघायलाच पाहिजे. हा? इथून सुरुवात करूया. ओके. हे सगळं 2 तासात बनवलं. 2 तासात बनवलं. फक्त मुलांनी. फक्त मुलांनी हा सर, मुलींनी अजिबात काय मदत काहीच केलेली नाही नाहीये. मदत. एक खेकडा भाजी घेतो. आणि तरी हात है ना? घालतेच. टमाटे सॉस. कोणी गेली? कमाल. तिकडे पण बघूया त्यांनी काय काय तिथे काय केलं. काय केलं बघू. अरे वा वा वा. हे काय आहे? काय? रडवाल रडवाल. कमाल कमाल. कमाल ना? वा. या वा वा मुलांनो, क्या बात आहे. इथे छान डेकोरेशन आहे. उत्तम तयार होऊन आलाय. सगळं मला इम्प्रेस करण्यासाठी सगळं केलं. एक गोष्ट कमी आहे. ते म्हणजे एंटरटेनमेंट. मजा धमाल ती नको का आपल्या पार्टीत व्हायला पाहिजे ना? मग मराठी दणका व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. दणका व्हायला पाहिजे. आज आपण इकडे दोन्ही टीम्स मध्ये आपण वेगवेगळे खेळ खेळणार आहोत. ते काय ते आपल्याला पुष्कर दादा सांगतीलच. टीम्स मधनं जसे गेम्स होतील तसे जी टीम जिंकेल त्या टीमला पॉईंट मिळतील आणि फायनली सगळ्यात जास्त पॉईंट ज्या टीमकडे असतील त्या टीमकडे एक वेगळी पॉवर असेल. प्रत्येक गेम सुरू व्हायच्या आधी त्या गेम मध्ये कोण पार्टिसिपेट करणार आहे हे त्या टीमचे कॅप्टन डिसाइड करतील. ओके. पहिल्या खेळासाठी दोन्ही कॅप्टन तुम्ही सांगा कुठल्या जोडीला तुम्ही पार्टिसिपेट करण्यासाठी समोर आणाल. मी येतो. काय शाबास. तुम्ही म्हणला आता तुम्ही तर मी येतो. कॅप्टन उतरलेला आहे मैदानात. तुमच्याकडनं कोण येतंय? आखाड्या गाजवणारे माझे कोल्हापूरचे किंग ऋषिकेश पैलवान. आता बरं का तुमच्या समोर एक बाऊल येईल. बाऊलमध्ये चिठ्ठ्या आहेत. आता त्या चिठ्ठ्यांवरती जे लिहिलेलं आहे ते तुम्ही पोरांनी वाचायचं.
पोरींना दिसता कामा नये. म्हणजे मनातल्या मनात वाचायचं. मनातल्या मनात वाचायचं आणि मग ते जे काही लिहिलंय त्याची ऍक्टिंग करून तुम्ही पोरींना दाखवायचं आणि पोरींना ते काय आहे ते ओळखायचं. ओळखण्यासाठी वेळ मिळणारी 1 मिनिट. आणा रे. ऋषिकेश. And your time starts now. पॅन्ट. चड्डी चड्डी. हाफ पॅन्ट 3/4. पजामा हाफ पॅन्ट. हाफ पॅन्ट 3/4. बॉक्सर्स ट्राउझर्स. चड्डी 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 चड्डी. ओके. काय चड्डीच आहे. चड्डी काय शब्द काय हाफ चड्डी आहे. मग हाफ चड्डी म्हणली पहिला. नाही हाफ चड्डी एकदाही नाही बोलली. हाफ पॅन्ट. शब्द आहे हाफ चड्डी. अच्छा तू चड्डी बोलली आणि हाफ पॅन्ट बोलली ठीक तर आहे. त्यातला हाफ आणि इथली चड्डी नाही घेता येणार नाही का. ठीक आहे. चूक कोणाची होती काय कळत नव्हतं. कोणाची होती काय कळत नव्हतं. डोंट लुक ॲट. तर असं झालेलं की ह्याला समजायला पाहिजे होतं, जेव्हा मी बोलते चड्डी ठीक आहे चड्डी थांब पण हाफ असं सांगायला पाहिजे होतं तुला. बरं माझं चुकलं काय? हा एक्झॅक्टली ह्याचं चुकलं तिकडे. बरं बरं. Ready? Your time starts now. रस्ता पाणी रस्ता पाणी मोर पाणी पडल्यावर रस्त्यावर येतो तो मोर. पैंजण मोराच्या दोरा. पायात पैंजण दोरा. घुंगरू 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 पुढं. लावणी चंद्रमुखी. काय काय मला कळतच नव्हतं. 10 सेकंड राहिले. टाइम अप. थँक्यू व्हेरी मच. टाइम अप. अप्सरा काय दाखवलं काय तू? घुंगरू घालून काय नाचत नाही. दाखवलंस आणि अप्सरा. अरे नुसतं असं केलं असतं तरी मला कळलं असतं अप्सरा. आता मला काय माहित आहे आज गेलं तुला ओळखलं. आता कोण येणार आहे? कोण येणार आहे तुमच्याकडनं? पवन आणि ऐश्वर्या या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मांडी भाकरी चपाती लाटणं ए ए ए दाबणं बसवणं थापणं शेरणं. काय नीट तरी सांग. ए ए नीट कर पवन चल अजून 20 सेकंड राहिलेत. गोल, 20 सेकंड. तू जिंकू बसणं. शकते ऐश्वर्या. कम ऑन. खोदणं माती माती खोदणं. अरे फक्त क्रियापद काढते. शब्द काय होता सांग. चूल 5व्या सेकंदाला हिने ओळखलं. तिने ओळखलं. 5व्या सेकंदाला. जवळच होत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मुंगी साप तोंड उघडायचं नाही. वेल
रिॲक्ट करायला लागले, असं असं कोणीतरी चालतंय, मग असं चालतंय. म्हटलं काय आहे, काय आहे, काय आहे? चालणं. गुदगुल्या होत आहेत आता मला. अर्थवम. 15 सेकंड. हे काय आहे? साप. 5 सेकंड. पाल. 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 हा, आणि ते करेक्ट निघालं मला की ते तर पिकाचीच तोंड दाखवायची जागा राहिली नसती. या राऊंडचा सुद्धा पॉइंट मिळालाय टीम अथर्वला. पण या राऊंड नंतर हा गेम इकडे संपला आहे आणि या गेम नंतर टीम अथर्वला 1 पॉइंट मिळतोय. पुढचा गेम कॅप्टन्सनी सांगा, कोणाला तुम्ही सांगता, कुठल्या जोडीला? सर दीपू आणि प्रणाली. दीपक आणि प्रणाली. हा, अथर्व. आमचा पंकज. शाबास, मज्जा येणार आहे या खेळात. तर आता पहिला खेळ आहे तो असा आहे की मी तुम्हा 2 जोड्यांना मिळून 1 अक्षर देईन. हा? त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या 5 वस्तू मुलांना घेऊन यायचे आहेत. मुलींनी आतमध्ये जायचं नाही. मी अक्षर सांगितलं की नाही की तुम्हाला 15 सेकंद मिळणार आहेत मुलींबरोबर विचार करायला. मिनिमम 5 गोष्टी घेऊन येईल तो विनर. अक्षर आहे ब. वेळ सुरू झाली आता. बी और ब. बुक बुक किंवा बॉटल बॉटल. बुक बुक बुक. एक बुके बुके जो फ्लावर आहे ना, फ्लावर तुझ्याकडे बुके. 5 4 3 2 1 थांबा. चला निघा. निघा. जोईनं काय जीवना सांगितलं काय तुम्ही? सांगितलं मला पण जाणून घ्यायचं. तू काय सांगितलं? बॉटल वॉटर. बिंदी. ओके. आणि काय सांगितलं? आता मी माहिती काय मी काय बोली माहिती नो नाही. प्रॉब्लेम. तू प्रणाली? सर बॉटल, बुके, ते फ्लावर्स आहेत ते सगळे बुके, आणि एक अरे ह्यांनाच नाही आठवत आहे घरात काय. पोरं काय आणणार? खाली वगैरे गेलो, खाली वगैरे बघितलं, काय नेऊ काय नेऊ काही समजलंच नाही पहिली गोष्ट. बेडरूममध्ये मग मी पुस्तक वगैरे बघितलो, पुस्तक वगैरे पण मला मिळाली नाही. मग काय करू. त्याच्यानंतर मी बाथरूममध्ये वगैरे गेलो. बाथरूममध्ये गेल्यानंतर मला दिसली बकेट. यार बकेट तर बकेट धरलो ना. मग त्याच्यानंतर मी खालते वगैरे गेलो. मला थंडी बादली. तुला बादली? येताय. ओके. सो पहिला पंकज आला. पहिला पंकज आला. दीपक सांभाळून. मला समजावून सांग काय काय आणले. 5 वस्तू. बॉटल, ब्रेड, बिस्किट, बॉल, बकेट. ओके. दीपक काय काय आणलंस? ब्रगर. काय बर्गर बन्स. ब्रगर बन्स. बर्गर बन्स. ओके. काय ब्रगर बन्स. ब्रगर. आजपासून याला मी ब्रगरच म्हणणार. गरबन. बुल बैल. बैल. ओके. बुके. ओके. ब्रेड. बाउल. ओके. बॉटल. बॉटल. 6 गोष्टी आणल्या. 6 आणल्या. पंकज तू किती आणल्या? 5 सर. सो दीपकनी आणल्यात 6 गोष्टी, पंकजनी आणल्यात 5 गोष्टी.
दीपकनी एक गोष्ट पंकजपेक्षा जास्त आणली आहे हा. पण पहिला आलाय पंकज. 5 गोष्टी मिनिमम आणल्या पंकजनी आणि पंकज त्याच्यापेक्षा थोडासा लवकर आला. त्यामुळे या राऊंडचा विनर आहे पंकज आणि जोयाना. ओके, सो आपण आता या सेम गेमची अजून एक राऊंड खेळणार आहोत. ओके अथर्व, आता तुझी पाळी. आता तू सांग. काय की विजा विजय आणि गुरलीन. ओके, शत्रुघ्न, अक्षता. क्रिश आणि अक्षता. रेडी? तुमच्यासाठी अक्षर आहे प. वेळ सुरू झाली आत्ता. पेपर 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 आणि पी पॉट पी प प प्लास्टिक प्लास्टिक प फॉर पुष्कर. मला बोललो ते कुठेही न जाता लिव्हिंग मध्ये तुला जे काय पवरून दिसतोय तू आण. काय दोघं जे पळत गेले आतमध्ये, म्हणजे दोघांचं जे क्रेझी असे दार वगैरे तोडून एकदम अशा आतमध्ये गेले. तोड तो दरवाजा. माझा टोका चुकला. 2 मिनिटं. मी तिथे गेल्यावरती कन्फ्यूज झालो कोणती गोष्ट उचलायची आहे. मग माझ्या लक्षात आलं प्लेट. मग प्लेटमध्ये लागलं पाणी घेतलं आणि तिथनं लगेच कांदा दिसला. मग गर्ल्स बेडरूम मध्ये गेलो. तिथे पाहिलो इकडे तिकडे साला मला म्हणजे गर्ल्सच्या इथे थोडंसं सामान किमान जास्त आहे मेकअप घेऊपच्या. तर तिथे पाहिलो साला तिथे पण पचा काही दिसत नव्हता. शांतपणे चालत आलाय विजय. शांतपणे चालत आलाय. निवांत आलेलं एकदम. म्हणजे काय व्हायचंय ते होते. म्हणजे 5च्या 5 वस्तू मला गावली. आता मी ती अशी वाजवलो बाहेर निवांत वाणी. प्याज, पंती. पणती. हा, पणती. ओके. पाणी. विजयने आणलेली मला सगळ्यात आवडलेली वस्तू होती पाणी. मला असं झालं बाई मी असते तर मला नसतं सुचलं प्लेटमध्ये पाणी भरून आणणं आणि हे काय पाणी म्हणून वस्तू दाखवणं. प्लेट. पिझ्झा बेस. ओके. आणि प्याज. प्याज. आणि 1 2 3 4 5. विजय हुशार आहे. ओके. तू काय काय आणलं क्रिश? फोटो, पोट, पराठा, हा सॉस, पिझ्झा सॉस, पराठा. पोट आणि फोटो. पराठाच आहे तो. रोल पराठा आहे. tortilla. Tortilla is not paratha. It's a tortilla wrap. ओके. पोळी तरी आहे. पोळी तरी आहे. पणती अशी थोडीच असते सर. पणती असते. इंग्लिश मध्ये टॉर्टिया, मराठीत पोळी. सर शेंगदाण्याची पोळी असते, पुरणपोळी असते, गुळ पोळी असते. तशी तशी tortillaची मेक्सिकन पोळी. पोळी आहे. त्यात काय? मेक्सिकन पोळी. हा असं सर व्हॅलिड आहे सर. ती कव्हर अप करायला लागली आणि बोलायला लागली ओके हे पोळी आहे पोळी, पण पोळी आणि टॉर्टिला रॅप इज कम्प्लिटली डिफरंट. तू कोणत्याही दुनियातून आली आहे बाबा. मला विचारशील याला म्हणायचं तर पणती नाही, याला मेणबत्ती म्हटलं पाहिजे. पण पणती असते ती एवढी असते, ही उभी आहे. याला कॅन्डल म्हणजे मेणबत्ती म्हणायला पाहिजे खरं तर. आणि ही मेक्सिकन पोळी आहे. सर नाही मेक्सिकन सोडा. पोळी आहे सर. गोल पोळी आहे. प्लॅस्टिक कॅन्डल. प्लास्टिक कॅन्डल पण असू शकते तरी. प्लास्टिक कॅन्डल. एक मिनिट थांबा. शांत. मला सांगा पुष्कर सर, तुम्ही ह्याला पणती म्हणून ओके करता की तुम्हाला वाटते ही कॅन्डल आहे? ही मेणबत्ती आहे. जर प्लास्टिक कॅन्डल म्हणायचं असतं तर मग त्यांनी आधीच सांगितलं असतं, गुरलीने आधीच सांगितलं असतं हे प्लास्टिक कॅन्डल आहे. त्यांनी पणती म्हणून आपल्या समोर आणली. ह्याचा गुण त्यांना नाही देता कामा असं मला वाटतं. ओके. बघू जरा. समजा ओला मस्त आहे जसं करे तू जर मेक्सिको मध्ये गेलीस आणि म्हणशील की मला मेक्सिकन पोळी कॅन यू गिव्ह मी, तर कोण देईल का? तुला तिथे काय म्हणावं लागेल? टॉर्टिया रॅप.
4 वस्तू आणल्यात आधी आलाय, 4 वस्तू आणल्यात नंतर आलाय. त्यामुळे अथर्वच्या टीमला अजून एक गुण मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन. सो 1 पॉइंट, एक अख्खा पॉइंट मिळालाय टीम अथर्वला. कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या गेमचा सेटअप आणा प्लीज. तर आता या खेळामध्ये करायचे काय, टीम मधल्या प्रत्येक मेंबरला इथे हे चेंडू त्या समोरच्या ग्लासात टाकण्याची संधी मिळणार. जेव्हा एखाद्या टीमच्या एखाद्या मेंबरचा चेंडू समोरच्या ग्लासात जाईल तेव्हा त्या टीमच्या मेंबरला समोरच्याला एक टास्क द्यायचा आहे. डेअर म्हणतात त्याला, धाडस. ते धाडस जर त्याने केलं नाही तर त्यांचे -1 असा गुण होणार आहे. जर केलं तर काही मिळणार नाही, पण जेव्हा चेंडू जाईल तेव्हा त्या टीमच्या मेंबरला 1 गुण मिळणार आहे. आणि एका वेळेला एक मेंबर एकच चेंडू टाकू शकतो. प्रत्येकाला 1-1 चान्स मिळणार. ओके, चला तुमच्याकडनं पहिला कोण येत आहे? तुमच्याकडनं कोण येत आहे? प्रणाली. निदान एकदा तरी जायला पाहिजे. ओके, ज्याचा पहिला गेला तो जिंकला. प्रणाली, गो. कुणाचाच बॉल जाईना, कुठल्याच टीम मधल्या. आणि आम्हाला जो काय आनंद झाला, सगळे उठलो आणि सगळे ज्वाराला मिठ्या मारतायत, नाचतायत. दुसरं काही म्हणजे इंडियाने वर्ल्ड कपच जिंकलाय. टीम अथर्वला 1 पॉइंट मिळतोय. कुणाला देत आहे डेअर? किमया. तर ॲज अ टीम आम्ही किमयाला चूज केलं, कारण किमया थोडीशी नाजूक आहे, थोडीशी सॉफ्ट आहे. मला सांगा, कुठच्या रंगाचा चेंडू गेला होता? हिरवा. हिरव्या रंगाची एखादी वस्तू आणा हो. मिरची आणलेली आहे. 1 मिनिटात जास्तीत जास्त मिरच्या खायचं. खायची मिरची, पण चेहऱ्यावरती असं दाखवायचंय मी बर्फी खातीये. हा, ओके. असं एक स्पोर्टिंग स्पिरिट मला दाखवायची होती, म्हणून मग मी एक्सेप्ट केलं ते मिरच्या खायचं चॅलेंज. अरे हाऊ स्वीट सुभाष दादा, हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. बरं इथे जिंकलं जिंकलं रे. तुझी वेळ सुरू होते आता. गो किमया, गो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड किमया, व्हेरी गुड. गीळ फक्त किमया. सरांनी सांगितलं स्टार्ट, तशी ती गप्पा मिरच्या खातेच आहे. ब्रो डोकं वापर ब्रो. मला असलं डोकं फिरलं की अरे काय येडी आहे. मी जर त्या जागी असते तर मी एकच मिरची 1 मिनिट खात बसले असते आणि हे करून हसले असते. पण तिला किती म्हणजे नाही का, डोकं किती असावं माणसाला. वेल डन किमया, खूप छान. ये बसून घे. माझं फुल माउथ जे होतं ना ते एवढं बर्न करत होतं ना. ओके मित्रांनो, सो आत्तापर्यंत लढत एकदम सॉलिड झाली आहे आणि आता एक फायनल गेम आहे आपल्याकडे, जो 5 पॉइंट्स आहे. हो, आत्ता स्कोर असा आहे की टीम अथर्वकडे 3 पॉइंट आहेत, तुमच्याकडे 0 पॉइंट आहेत. हा जर का गेम तुम्ही जिंकलात तर टेबल्स टर्न होऊ शकतात. ओके, त्यामुळे तुम्ही ठरवा तुमच्याकडनं 2 जोड्या कुठल्या येणार या गेमसाठी.
आणि तुम्ही ठरवा तुमच्याकडनं 2 जोड्या कुठल्या येणार या गेमसाठी. जो पण स्ट्रॉंग असेल त्यांना पाठव, जे करू शकतात. हा ऋषिकेश आपण तुमच्याकडनं कोण येत आहे? आम्ही दोघं. तुम्ही दोघं, दीपक आणि प्रणाली, श्रुती आणि ऋषिकेश, या प्लीज इथे येऊन उभे राहा. चला, यांच्याकडनं 2 जोड्या आल्या. तुमच्याकडनं कोण येत आहेत? तुला काय वाटतं? तुला जे वाटतं ते कर. तुला जे वाटतं ते कर. जावा. गाव घ्यायला पाहिजे. चला. अथर्व, अनुश्री आणि गायत्री आणि सुभाष दादा, तुमच्याकडनं हे आहेत. ओके, तो गेम असा आहे त्याला आपण म्हणतो टग ऑफ वॉर, रस्सी खेच. रस्सी खेच. तुम्ही चौघांनी एका बाजूनी, तुम्ही चौघांनी एका बाजूनी रस्सी खेचायची आहे. जे जास्त जोर लावून रस्सी या बाजूला सगळ्यांना खेचतील किंवा या बाजूला सगळ्यांना खेचतील, ऑब्व्हियसली ती टीम जिंकणार आहे. रिमेंबर, आपल्या गेम मध्ये नेहमी काही ना काहीतरी ट्विस्ट होत असतात. जोपर्यंत मी गेम संपला असं म्हणत नाही तोपर्यंत गेम संपलेला नाहीये. त्यामुळे ट्विस्ट काही ना काहीतरी घडत राहतात. ते कसे घडतील, काय घडतील तुम्हाला कळत राहील. हा गेम सध्या जो आहे हा टग ऑफ वॉर आहे, रस्सी खेच. ओके, कळलंय तुम्हाला? ऑल राईट, आणा रस्सी. असं झालं की यार संपलंच. म्हणजे आता आपण एवढे सगळे टास्क जिंकलो, पण समोर जर ऋषिकेश असेल आणि दीपक दादा पण स्ट्रॉंग आहेत आणि ते आम्ही दोघी अशा बारीक बारीक, उंचीला पण साईजला पण, आणि हे दोघं पण तसे बारीक बारीक. त्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये आमच्याकडे काहीच ताकद नव्हती. हिमायाला बरं वाटत नव्हतं म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन जायला लागलं त्यांना. सुरू फक्त करताना तुमच्या पट्टीच्या मागे, पण जेव्हा गेम सुरू होईल त्याच्यानंतर सेंटर लाईन जी टीम आधी क्रॉस करेल ती टीम हरली. रेडी पुष्कर सर? अँड गो. आम्ही वडलं जे पैलवाननी हिसका दिला तसे आम्ही डायरेक्ट त्यांच्या पायाकडेच गेलो. तर डायरेक्ट त्या खुर्ची पास करून त्या खुर्चीकडेच गेली डायरेक्ट. मला तर कळलंच नाही की कधी आम्ही तिथे ओढलो गेलो. एक नंबर. हळूहळू या पुढे या. आता रस्सी खेचच होणार आहे. आता यांचा स्कोर झालाय 5 पॉइंट, तुमचा झालाय 3 पॉइंट. आता ही जी राऊंड होणार आहे, 2 फ्रेश जोड्या येणार, रिपीट करायच्या नाहीत. जर तुमच्या ठरल्या 2 जोड्या, या राऊंड मध्ये जे कोणी जिंकेल त्यांना पॉइंट मिळणार आहे 4. आणि अजून एक ट्विस्ट सांगतो, याच्यानंतर अजून एक राऊंड होणार आहे. पण ती राऊंड कशी होणार, किती पॉइंट असणार, ती ही राऊंड झाल्यानंतर मी सांगेन. मजा येणार आहे. रेडी, स्टेडी अँड आणि आता स्कोर झालाय, टीम अथर्वचे पॉइंट्स आहेत 7 आणि टीम शत्रुघ्नचे पॉइंट आहेत 5. आता फायनल राऊंड होणार आहे 3 पॉइंट साठी. तुमच्याकडे आता 2 जोड्या राहिल्यात, बरोबर? यांच्याकडे 1 जोडी राहिली आहे. किमया नाहीये,
ओके, आय अंडरस्टँड. पण शत्रुघ्न राहिलाय, तुमच्याकडे 2 जोड्या राहिल्यात ज्यांनी भाग घेतला नाहीये. त्यातली कुठली तरी एक जोडी भाग घेणार आणि शत्रुघ्न बरोबर एक तुमच्यातली कुठलीही मुलगी भाग घेणार. ओके, कडनं कोण येतोय? रामा आणि नीता. वडून आणा राम्या. आपल्याला बघायचं आता संबळ वाजवणारे हात जिंकतायत की जंगलात धनुष्यबाण करणारे. रेडी, स्टेडी, 1 2 3 सर हे निघलं मग आमचे काय चुकी आहेत ते निघलं. मग ते टीमला कळायला पाहिजे, युनिटला कळायला पाहिजे. त्यांना बोलवा, मग त्यांना त्यांनाच मी सांगा सांगालोय, मी तुम्हाला कुठं सांगालोय? मी त्यांनाच नाही सांगालोय, तुला कुठं बोलायले? कुठे अरे मग याला काय गरज आहे भांडायची? मी टीमला सरांनी सांगालोय, याला काय गरज आहे? अरे पण आमची काय चुकी मग आहे? मी तुला म्हटलंय काय? मग तिथं दीप्याला म्हणलं की बाबा आमची काय चुकी आहेत? गावात तुमच्या बाजूस साराखले. तुम्ही जर आमच्या बाजूला असता तर तसं झालं असतं तर तुम्ही काय म्हणला असता? झाली गेम. एकदा गेम झाल्यावर गेम झाली. मी तुला म्हटलंय काय? दीप्या, नीट बोल काय? मी तुला म्हटलंय काय? मी तुला म्हटलंय का? मी युनिटला म्हटलं, मी सरांना म्हटलं. मी तुला म्हटलंय काय? काय करणार आहे? थांब. काय करणार? थांब जरा. आमच्याकडे ते जे काही लॉन वगैरे एरिया होता त्याच्यात पाय घसरत होते आणि टास्क नीट नव्हता होत, तर आम्ही फक्त मुद्दा मांडला. त्याचं एवढं रिॲक्शन काय द्यायची गरज होती? जेव्हा तुमच्याबरोबर चांगलं होतं तुम्ही बोलता हा गेम चांगलं आहे, आणि जेव्हा तुमच्याबरोबर वाईट होतं तर अनफेअर आहे. कुछ भी. असं कसं चालेल ना? पहिल्या गेमला ऋषिकेश आणि तू होतास तेव्हा तुम्हाला तिथं अनफेअर वाटलं नाही, जेव्हा आम्ही इकडे सगळे असे होतो तेव्हा तुम्ही बोललात का काय? नाही ना. मग तुमच्या इकडचं गवत सरकलं, तुमची चुकी आहे. याला मग काय गरज होती? मी युनिटला म्हणालतो, मी सरांनी म्हणालो, याला काय गरज होती माझ्या अंगावर तापायची? म्हणणार की आम्ही जिंकलोय म्हणजे म्हणणार की काय कोणतरी अरे विषय तो नाही भाई, मी सरांनी म्हणालतो, मग याला तापायची काय गरज होती? विषय सोडा. विषय सोडा. ते लावून घ्या सर. ठीक आहे. सर लावून परत उद्या सर. सर परत दुसऱ्या match होती. जागेवर परत जाऊ होईल. चालेल. काय होईल ते होईल. परत उद्या मॅच परत हात. जे 3 राऊंड झाले ते मग परत होऊ द्या, आम्ही पाहून. छोटा बच्चा आहे तू, छोटा बच्चा आहे. अथर्व, टीमला शांत कर. तूच कसलं धावत इथं येतोस? मला नाही अजून, मला नाही कंट्रोल होत. एक तर घरचं खायचं आणि दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं आपल्याला नाही पटत तसं. कॅप्टनच असं आहे म्हटलं, काय करायचं? कुठेतरी असं खरंच वाटतंय की अनुश्री अथर्वला मोटिवेट करते भांडणं करायला किंवा गेम वाईट करायला, किंवा काय माहिती काय त्यांना असं वाटतंय की ते जास्त दिसतील किंवा त्यांचं हे वर्क होतंय वगैरे काही असेल त्यांचं कॅल्क्युलेशन, ते नाही चालणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण हे विसरतोय का की आपण एक गेम खेळतोय? एक्झॅक्टली. एक स्पर्धा आहे. ते जिंकत होते, हो की नाही? तुम्हाला अपॉर्च्युनिटी होती, तुम्ही तो गेम जिंकलात. जेव्हा ऋषिकेश आणि दीपक दोघेही होते, बरोबर? त्याच्यानंतर परत त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळाली, ते वरती गेले. त्यानंतर इक्वल अपॉर्च्युनिटी दिली होती दोन्ही टीमला. पण मला वाटतं ही पद्धत नाही झाली गेम नंतर रिॲक्ट व्हायची. मला नाही सांगायचं आता कोण जिंकलंय कोण हरलंय, तुम्ही आपापसात ठरवून टाकलंच आहे मगाशी. मी नॉमिनेशनचं वेगळं काहीतरी करणार होतो, पण आता तुम्हाला दोघांनाही शिक्षा म्हणून तुम्ही दोघंही आपापल्या टीम्समधनं एक पेअरला नॉमिनेट करणार आहात, जी तुम्हाला वाटते की एलिमिनेट व्हायला पाहिजे. आणि पनिशमेंट आहे तुमची, ही शिक्षा आहे तुम्हाला. चलो, गुड नाईट. थँक्यू पुष्कर सर. प्लीज कम. या सॉरी सर. चला या.